आगामी गाळप हंगामात साखर उत्पादनाचा जो अंदाज आहे तेवढी साखर ही भारतातच वापरली जाणार आहे। म्हणजे निर्यातीसाठी फारशी साखर उरणार नाहीये। पण जर साखर निर्यात केली तर देशांतर्गत साखरेचे दर वाढतील, कारण देशामध्ये साखरेचा पुरवठा कमी असेल। आगामी गाळप हंगामामध्ये 275 लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज आहे। आधीचा साठा 50 लाख टन, म्हणजे एकूण साखरेचा साठा असेल 325 लाख टन। भारतातील अंदाजे मागणी असते साधारण 280 लाख टनांची। म्हणजे निर्यातीसाठी साखर किती उरली? जेमतेम 45 लाख टन। पण साखरेच्या सर्वच्या सर्व साठा हा संपवता येत नाही। काही साठा असतो तो बफर म्हणून ठेवावा लागतो। तो फक्त साखरेच्याच बाबतीत नाही, प्रत्येक अन्नधान्याच्या बाबतीत बफर स्टॉक ठेवला जातो।